गाईज, तर आता मी माझा व्लॉग नाही, मी आता नाही चालू केलं, मी सकाळपासून चालू केलं, पण हा एक कंटिन्यू करते. आणि आता जो Q&A वाला मेन पार्ट आहे तो मी चालू करणार आहे. बापरे, या लाईटमुळे फुल एकदम डोळे एकदम बासट होणार आहेत माझे लवकरच असं वाटतंय. ठीक आहे, आता पहिला मला 1-2 व्हिडिओ पण शूट करायचे, तर मी विचार केला की मेकअप करता करता मी हे पण बोलून टाकते जे पण आहे ते. मला जास्त टाईम लागलाच नाही मेसेज वाचायला, समजायला. क्वेश्चन्स तुमचे खूप एकच आहे जे तुम्हाला ऐकायचं आहे तेच मी सांगणार आहे. मी बाकीचं काही सांगणार नाही आहे, कारण मला एवढं समजलं की पहिला हा टॉपिक क्लिअर होईल तर तुम्ही लोक पण मूव ऑन होणार आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही लोक मला पण तेव्हाच होऊन देणार. तसं तर मी झाली आहे ॲक्च्युली. मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होती मी तेव्हाच मूव ऑन झाली आहे. सो मला जास्त काहीच नाही वाटत आता. कधी कधी वाटतं, ती गोष्ट वेगळी आहे, पण मला असं सांगायला कसं तरी वाटतंय. सो मेन टॉपिक तुम्ही लोक बोलले जे विचारते जे विचारले ते सांग ना. च्या क्वेश्चन्सपासून स्टार्ट करते आणि ते लास्टला ठेवते, ठीक आहे. आणि हे लॅक्मेचं हे मला मी बोलत होती, ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ह्याला मिरर इमेज करून बघा, तुम्हाला समजेल. खूप मस्त आहे हे वाला, लॉरियलचं आहे. सो मला हा खूप प्रश्न पडतो की तुझे मम्मी पप्पा सोबत का नाही राहत. तर आता मी ते तर तुम्हाला नाही सांगू शकत, कारण ते त्या लोकांचं पर्सनल आहे आणि मला असं नाही वाटत की त्यांचं मी काय तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि ते काही सेन्स बनतं सांगायचं. तुम्ही लोक उगाच ते विचारता आणि तुम्हाला खूप मिसअंडरस्टँडिंग्स पण आहेत. कोणाला वाटतं हे रिझन असेल, कोणाला वाटतं पप्पाचं दुसरं लग्न झालं आहे, पण असं काय नाही आहे. पप्पाचं ना मम्मीचं कोणाचं दुसरं लग्न झालं नाही, इवन त्यांचा डिवोर्स पण झालेला नाही आहे. सो तुम्ही मला काही पण, आता पप्पा हे बघतील तर मला ओरडतीनच की तू हे सर्व कशाला सांगते. पण मी का सांगते पप्पा, कारण लोक मला खूप कमेंट करून विचारतात आणि हे पण मी माझं पण का सांगणार आहे, कारण अर्धे कमेंट तर असे झाले की भाई तू सांग, नाही तर मी तुझा व्लॉगच नाही बघणार. तर मला पण, आणि मग तुम्ही लोक पण खूप जास्तच विचारतायत. आता परत मध्ये टॉपिक थोडा हे झालेला, मला वाटतं तुम्ही थांबलेच होते की मी कधी बोलते. मला तर असं आहे की राहायला पाहिजे सोबत. आता खूप टाईम झाला आहे, आता सर्व चांगलं आहे आपलं, तर आपण एक चान्स दिला पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्हाला पण जर असं वाटतं तर तुम्ही पण माझ्या मम्मीला हे समजवा आणि माझ्या मम्मीला बोला की जावा काकी, राहावा सोबत. कारण तुम्ही माझ्या पप्पांना नाही ओळखत तर मी ते काम मी करेन, ठीक आहे. मी कधी कधी अशी गोष्ट बोलते जी मला अशी बोलायची असते, पण मी बोलते अशी आणि लोक काहीतरी भलतंच समजतात. पण मला तसं नसतं बोलायचं, हे मला माहिती आहे. मोनू कुठे असते गाईज? मोनू आईकडे असते, कारण तिला इकडे नाही आवडत. तिचं असं आहे की यार माझे सर्व फ्रेंड्स तिकडे आहेत. ती आता थोडी छोटी आहे, तर तिचं कसं आहे, ती अजून 21 आहे, तर तिचं कॉलेज पण तिकडेच आहे, सर्व तिकडेच आहे. हे असं आहे की ती कॉलेजला एवढी जात नाही, पण तिला इथे नाही आवडत आहे. ती तिकडे राहिली आहे ना लहानपणापासून, इवन मी पण तिथेच राहिली आहे लहानपणापासून. पण एक असतं ना, मी ॲडजस्ट करते कारण मी आता मोठी झाली आहे, मला समजतंय, सर्व गोष्टी मला समजायला लागली आहेत आता. पण तिचं असं नाही, ती अजून, मी आता 24 रनिंग आहे, ती अजून 20 आहे, 21 पण नाही झाली आहे. ती आमच्यामध्ये 3 वर्षाचा गॅप आहे. 3 नाही, ऑलमोस्ट 4. ती नोव्हेंबरची आहे, मी जॅनची आहे. तर म्हणून ती नाही आहेत. आणि तुम्ही लोक असं काही विचार नका करू की ती कोणासोबत, म्हणजे असे मला कमेंट्स आणि मेसेज पण येतात की ती कोणासोबत राहते का, की ती म्हणजे लिव्हिंगमध्ये राहते, म्हणजे असं सर्व पण मला येतात मेसेज. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की असं काही नाही आहे. आणि जेव्हा आपण ब्लश ब्लेंड करतो ना, ब्लेंड, तेव्हा ना हेअरलाईनच्या वर घेऊन जायचं, ब्लेंडेड लुक येतो. म्हणून व्हॉट से गाईज, मेकअप क्लासेस चालू कर दू क्या? पण मी नाही करू शकत कारण माझ्यामध्ये एवढे पेशन्स नाही आहेत. आणि मला खूप लोक विचारतात की आत्ताचं करंट काय चालू आहे तुझं, करंट म्हणजे
काय आहे कोणासोबत काय नाही आहे, तर ते तुम्हाला टाईम आल्यावर तर मी सांगेनच. ऑफकोर्स ज्यादा इंग्लिश सीख गई ना. तर जर असं काय असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. अजूनपर्यंत तर असं काही नाही आहे, पण नाही आहे. घरातले बघणारे थांबलं, मला मारणार आहे चप्पल. ठीक आहे. सो मी क्या बोल रही थी दोस्त, तू कधी रिव्हील करणार आहे? तर मी तेच आता तुम्हाला सांगितलं की खूप टाइम लगेगा, बहुत टाइम. कदाचित 1 वर्ष 2 वर्ष किती पण वर्ष लागू शकतात, किंवा काही पण होऊ शकतं. सो ते तर इम्पॉसिबल आहे सध्या तरी. तर आता आपण नेक्स्ट मेन क्वेश्चनकडे वळूया. आणि मला खूप लोक पण असे पण बोलत आहे की तू परत आजीचाच फोन येतोय. भाई भयंकर असं वाटतंय होणार आहे काहीतरी या व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करणार आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला तुमच्यामुळे करते. आणि खूप लोक असे ज्यांनी मला सपोर्ट पण केला आहे या गोष्टीमध्ये, म्हणजे कमेंट्सला रिप्लाय देऊन देऊन दुसऱ्यांच्या पण, की तिला जेव्हा सांगायचं ती सांगेन, तिला जेव्हा सांगायचं ती सांगेन, टाईम द्या, हे द्या. आणि त्याच्यासाठी थँक्यू. पण मीच तुम्हाला बोललेली की थोडासा टाईम द्या, मग मी सांगेन. म्हणून मी विचार केला की ठीक आहे सांगून टाकते, एवढं काय त्याच्यामध्ये. आणि मला असे पण खूप लोक बोलतात की तू परत जाणार आहेस का, आम्हाला परत बघायचं आहे तुम्हाला सोबत. तर असं नाही होणार आहे कधीच, नाही हो का. तर यार मला हेच नाही समजत आहे की मी स्टार्ट कुठून करू. ओके, मी पहिल्यापासून स्टार्ट करते. माझं लग्न होतं, लग्नाला 2 महिने होते. ठीक आहे, मी खरं हे बोलते भाई, लग्नाला 2 महिने होते. आणि निशांचं असं होतं त्याला लग्न लवकर नाही करायचं होतं, नाही मला करायचं होतं. आणि त्याच्या मम्मीचं असं होतं की नाही करा ना, कारण मी तिकडे खूप जायची लग्नाच्या पहिल्यापासून, खूप जायची मी तिकडे. मला आजी माझे सर्व बोलायचे की नको जाऊस, नाही चांगलं वाटत असं पहिलं गेलेलं. आता काय नाही कोण बोलणार, पण एकदा झालं मग बोलणार. ते पण झालं, जे आजी बोलली ते सर्व झालं. तर पण थोडंसं असं होतं की करून टाका, आता खूप झालं, करून टाका. आणि मग एक दिवस माझी घरी भांडणं झाली आणि त्या घराच्या भांडणामुळे मी असा डिसिजन घेतला की नाही, मला तुमच्यासोबत राहायचंच नाही, मी निघून जाईन, मी लग्न करेन, मी माझी राहीन. इथे मी चुकली. हे जे त्या दिवशी मी डिसिजन घेतलं ना ते मी नाही घेतलं पाहिजे होतं, पण मी घेतलं. आणि मी आजीला फोन केला. मला अजून आठवतं, मी अशी झोपलेली, मी उठली रडत आणि मी आजीला फोन केला, आजी त्या लोकांना बोल, हां ठीक आहे करूया. आणि मी ह्याच्यासाठी कोणाला ब्लेम नाही करेन, मेरी गलती आहे भाई, मेरी गलती है. आणि मग नंतर झालं 2 महिने तरी पण होते. मी माझ्या मम्मीकडे गेली म्हणायला. मी आजीकडे राहायची लहानपणापासून, मी आजीकडेच राहिली आहे जास्त, कारण माझं आणि पप्पांचं पटायचं नाही. मोनू आणि येशूचं जास्त पटलं आहे, कारण ते लोक छोटे आहेत. आणि माझं कसं नेहमी नुसतं बाहेर खेळायला जायचं असायचं मला, म्हणून मी लय मार खायची. तर मग मला आजीकडेच ठेवायचे, मम्मी आणि आजी मला नाही पाठवायचे पप्पांकडे मग जास्त. आणि पप्पा मला लय मारायचे यार. सर्वात जास्त घरात पूर्ण खानदानमध्ये कोणी मार खाल्ला असेल ना तर तीच मी आहे. मी असं तोडलंय ना, मला तोडलंय, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मरम पट्टी करून आणलंय, परत तोडलंय. पण लाड पण केलाय माझा. कोणाकडे सायकल नव्हती, फक्त माझ्याकडे होती. म्हणजे माझ्या मम्मी येशू आणि येशू मोनू आणि आमच्या तिघांमध्ये कधी त्या लोकांना सायकल विकल काय घेऊनच नाही दिली. सर्व मला घेऊन दिलंय. सर्व माझेच कपडे लहानपणाचे त्या लोकांनी रिपीट केलेत. म्हणजे सर्व फर्स्ट टाईम मलाच भेटलंय. ऑब्व्हियसली मी मोठी आहे, मलाच भेटेन. पण एक मी तुम्हाला सांगते, असंच मी सर्वच सांगते तुम्हाला एक पहिल्यापासनाचं. आणि मग नंतर मी माझ्या मम्मीकडे गेली, पप्पाचाच फोन येतो. पण आता मी खूप जास्त कनेक्टेड आहे पप्पाशी. पहिला मला असं वाटायचं की यार काय मारतात मला, आय हेट, असं नाही बोललं पाहिजे, पण मी असं मला पहिलं फील व्हायचं. पण जसं जसं टाईम तसं पण जसं जसं टाईम आता गेला आहे त्याच्यावरनं मला समजलं की पप्पा किती इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये माझ्या तरी. ओ भाई फर्स्ट टाइम मेरे को ऐसा कुछ हो रहा है जो कि मुझे शीशे में दिख रहा है. आणि मला असं अजिबात नाही आवडत बघायला स्वतःला भाई. मी लगेच गाणी बिणी लावते आणि नाचायला लागते डायरेक्ट. मला नाही जमत रडणं बिडणं. रोशनी पण मला बोलते
अदितीला कधी रडताना नाही बघितलंय. सो तर मला असं वाटायचं की मला गरम होतं इथे फॅन नाही लावला म्हणून. तर ते आणि त्याच्यानंतर मग मम्मी पप्पांचं असं झालं आणि मग ते मम्मी आणि पप्पा वेगळे वेगळे झाले. मग मी मम्मीसोबत राहायला लागले. पण हे लग्न जेव्हा होणार होतं ना तेव्हा मी आजीकडे राहायची, कारण मी कामाला वगैरे जायची. तर मी माझ्या आईकडे खारला पण खूप राहिली आहे. म्हणजे असंच असायचं माझं नेहमी. माझ्या बॅगमध्ये माझे एक्स्ट्रा एक जोडी कपडे नेहमी असायचे. मी कधी आजीकडे, कधी आईकडे, कधी मम्मीकडे, पप्पाकडे कधी नाही राहिली, एकटी अशी. पण असंच असायचं. मग मी ते वैतागलेली तशा लाईफला. आणि ह्या लोकांचं पटायचं नाही दोघांचं पहिल्यापासूनच. तर मग अजून ते माझ्या डोक्यात होतं. तर मग माझं असं होतं की नाही मला करून टाकायचं आहे. मग मी आजीला बोलली, ते सर्व झालं. मग मी मम्मीकडे गेली राहायला. सर्व फिक्स वगैरे झालं. जी व्हिडिओ व्हायरल झाली, मेन जी व्हिडिओ व्हायरल झाली त्याच्याच नंतर मी मम्मीकडे गेली राहायला. मम्मीकडे गेल्यानंतर मग काय, मग मला समजलं की ये तो नहीं करना चाहिए था भाई. मग मी माझ्या फ्रेंड्ससोबत राहायला लागली, बोलायला लागली, म्हणजे अशी फिरायला लागली. मग मला असं वाटलं की नाही मला नाही करायचं, मला एवढ्या लवकर नाही करायचं. असं व्हायला लागलं माझं. पण मग तोपर्यंत एंगेजमेंट झाली माझी आणि तेव्हा नवरात्री चालू होती. आणि मग मला असं झालं की नाही मला नाही करायचं. माझं लक्ष पण नव्हतं माझ्या वेडिंगमध्ये. वेडिंग भेंडी स्कीम का मला आता हेअर कट करायचं आहे. हां, आणि माझं खरंच लक्ष नव्हतं. मला काय घालायचं आहे मला हे माहिती नव्हतं. मी काय घेतलं आहे मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट येत नव्हता. म्हणजे तुम्ही माझे हे पण बघितलं असेल, एकदम नॉर्मल होती मी, नॉर्मल. जे हर पोरींचं असतं ना, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, माझं असं काय होतच नव्हतं. इवन माझे मम्मी, माझी आई हे लोक पण जास्त इन्व्हॉल्व, म्हणजे होते असं नाही की नव्हते कोण इन्व्हॉल्व. मला माहिती आहे तुम्हाला फक्त हे ऐकायचं आहे की तू का नाही राहत आहे त्याच्यासोबत. पण माझं असं आहे की मी तुम्हाला स्टार्टिंगपासूनच सांगते, म्हणजे तेव्हा तुम्हाला जाऊन समजेल की नक्की काय सीन आहे. ठीक आहे. रबर नहीं मिलता तो ये कर देती हूँ मैं. आणि लोकांना मग असं वाटतं की ओ शिट ये क्या बांध दिया. पहिला मी मेसी पण लय भारी बांधायची, आता नाही बांधत. हां, मग 2च महिने होते. मग मला असं वाटलं की नाही यार हे नाही झालं पाहिजे एवढ्या लवकर, माझं नाही मन करत आहे हे करायचं. मग तरी पण मग एंगेजमेंट झालेली. मग नंतर मी आजीला फोन केला, किती थोडाच 1-2 हफ्ताच बाकी होता, 1 महिना बाकी होता. आजी नाही करायचं आहे. आजी बोलली गप्प बस आता. मग मी पण काय बोलली नाही. मग झालं सर्व केलं. आणि मग माझं असं झालेलं की नाही यार मला आता आवडायला लागले बाहेर फिरायला माझ्या फ्रेंड्ससोबत वगैरे. एक वेगळा बॉन्ड झालेला आमचा सर्वांचा. आणि निशांचं मला काय नाही बोलायचं आहे, मला त्याच्याबद्दल काय नाही सांगायचं आहे. जे पण काय आहे ते तो आहे, त्याच्याबद्दल नाही बोलायचं. आणि मी त्याबद्दल काय बोलत नाही, मी माझ्या साईडचं सांगते. मग लग्न झालं, लग्न होतं आणि मी रडते. माझे फ्रेंड्स असे समोर बसले आहेत सर्व आणि मी त्यांना बघून रडते. मला करायचंच नव्हतं तेव्हा. मला तिथून उठून जायचं होतं, पण तेव्हा तेवढी माझ्यामध्ये हिंमत नव्हती उठून जायची तिथून. झालं लग्न, गेली. रात्रभर खूप रडली मी, खूप रडली एकटीच, कोणाला नाही सांगितलं. आणि मग हळूहळू मला खूप कसं तरीच व्हायला लागलेलं. मग मी नुसती मम्मीकडे यायची. तुम्ही लोकांनी व्लॉगमध्ये पण बघितलं असेल, मी नुसती मम्मीकडे यायची. फ्रेंड्स. असं नाही की मी फ्रेंड्समुळे माझं सर्व सोडून दिलं, असं नाही. दुसरे रिझन्स पण आहेत, पण मी ते नाही सांगू शकत तुम्हाला, कारण कोणती तरी गोष्ट पर्सनल असते ती आपण नाही सांगू शकत. तर ते तुम्ही रिस्पेक्ट करा त्या गोष्टीची आता. आणि मग माझं असं झालेलं की नाही मला नाही जमत आहे. मग मी खूप वेळा ट्राय केलं परत माझ्या घरी यायचं. पण माझं पण एक कनेक्ट होतं त्याच्यासोबत ना, ते ऑब्व्हियसली असणारच. आणि आमची भांडणं खूप व्हायला लागली. माझा इंटरेस्ट संपत गेला. मी जे एक्सपेक्ट करत होती त्याच्याकडनं ते मला भेटत नव्हतं, आणि त्याला जे पाहिजे होतं ते मी त्याच्यासोबत तशी राहत नव्हती. तर आमच्या दोघांचं पण सेम इक्वल आहे ते. तर मग मी सर्व सोडलं, मम्मीकडे आली. पण मी त्याच्यासोबत बोलत राहायचो. आम्ही भेटायचो नाही, पण आम्ही बोलत राहायचो तेव्हा. मग मी इथे आली. काय सांगू, हे नाही सांगू शकत यार, हे सांगू की नको सांगू. माझा एक फ्रेंड होता, मला त्याची कंपनी खूप आवडते अजूनपर्यंत. आणि तो माझा लहानपणापासूनचा फ्रेंड आहे, खूप चांगला फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे माझा तो, अजूनपर्यंत आहे माझ्या लाईफमध्ये. तर मी त्याच्यासोबत जास्त राहते.
अजूनपर्यंत. आणि तेव्हा पण मी त्यासोबतच जास्त असायची. तर मग मला नको होतं या साईडचं जे पण होतं ते मला नाही पाहिजे होतं. मला माहिती आहे ह्याच्यानंतर मला जज करणार आहेत लोक, पण मी माझी साईड मी अजून नाही सांगत आहे. मी एकदम क्लिअर नाही सांगू शकत तुम्हाला, पण तुम्ही समजा मी काय बोलते ते. आणि मी निशांतचं तर कायच नाही सांगत आहे, त्याच्या साईडचे त्याची चुकी काहीच नाही सांगत आहे. मी माझ्या साईडचं सांगते फक्त. तर मग मला असं झालेलं की मला इथे नाही, ते सर्व नाही फील होते, पण मला इथे होत आहे. इथे चांगलं वाटतं आहे, इथे सर्व भेटतं आहे. मागायची गरज नाही लागत आहे आणि इथे मागायची गरज लागते. रिस्पेक्ट पण आणि सर्वच गोष्ट. आणि इथे तसं नव्हतं. मग मी चूज केलं की ठीक आहे, मी नाही राहणार निशांतसोबत, मी एकटी राहीन. म्हणजे मी इथे राहीन. तर मम्मीला नाही चांगलं वाटत होतं ते, तर मम्मीनी कधी ॲक्सेप्टच नाही केलं मला त्या टाईमपर्यंत. माझ्या आणि मम्मीची खूप भांडणं झाली. इवन ते मध्ये घर जे मी एकटी राहायचा विचार करत होते ते पण मम्मी आणि माझ्याचमुळे. आमच्या दोघांचीच भांडणं चालू होती त्याच गोष्टीवरनं. आणि ते आता सर्व सॉर्ट आहे आणि माझी मम्मी फुल माझ्या सपोर्टमध्ये आहे आता. आणि तिला सर्व माहिती आहे जे मी करते आणि ती मला सपोर्ट करते आता हर एक गोष्टीमध्ये. ती आहे माझ्यासोबत स्टँड घ्यायला माझा. जर मला उद्या कोण काय बोलतंय पण तर ती त्या कमेंटचा चांगला रिप्लाय देऊ शकते. तसं तर तिला कमेंटचा रिप्लाय द्यायला नाही येत, पण ठीक आहे. मी तिला सांगत असते मम्मी हे आपला चॉल नाही, आपल्याला इथे भांडायचं नाही, पण ठीक आहे. मम्मी थिंकिंग. तर मग माझं असं झालं की ठीक आहे, मग मला नाही राहायचं. मग मी इथे आली परत. मग मेन पार्ट इथे आली, राहिली. पण असं आहे की आता माझं लग्न झालं आहे एक, तर ऑब्व्हियसली तिकडे प्रॉब्लेम होत होता. तर आमचं हे झालं. मग मी एकटीच होते, सिंगल. मग असं झालं, निशांत परत माझ्या लाईफमध्ये आला. इथे मी नाही जायला पाहिजे होता, पण तिकडे मला नाव नाही घेते कोणाचं, मला त्याच्या ताईचा फोन आला. मग मी त्यांना भेटायला तिकडे गेली आणि तो पण तिकडे होता. तर मग मला त्यांच्या घरच्यांनी आणि त्यांनी पण असं बोललं की हां एक चान्स द्या, राहावा. मग मी फ्लोमध्ये परत काही विचार न करता तिकडे थांबली आणि मी एक व्लॉग टाकला, त्यामध्ये निशांत दिसत होता. आणि लोक मला खूप कमेंट करायला लागली एकदम विचित्र की काय आहे हे, तर आता तिकडे राहायला गेली आहे, उद्या बोलेन मी नाही राहते याच्यासोबत. तर मी एक स्टोरी टाकून टाकली की हां आम्ही दोघं सोबत आहे, आता आम्ही दोघं परत सोबत आहे. आणि मग त्याच्यानंतर मी तिकडेच राहिली. परत दोन महिन्यानंतर आमचं असं झालं की आम्हाला जमतच नाही, आमची लय भांडणं चालू झाली. मग मी परत आता आली आहे, तर मी आता परत नाही जाणार आहे कधीच. आणि आता आम्ही लोक बोलत पण नाही. आणि मी आहे इथे आहे. मी खूप कोडमध्ये बोलते आहे, तर तुम्ही समजा ते. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर मला इन्स्टावर DM करा. आणि प्लीज मला जज नका करू या सर्व गोष्टीमुळे, कारण मी हे खूप माझा विचार करून केलं आहे. कारण एकच लाईफ असते, त्यामध्ये आपण जर लोकांचा विचार केला तर मला असं वाटतं की लोकांचा विचार नाही केला पाहिजे. त्या लोक आपल्याला काय देत नाही, त्या लोकांचं काही घेणं देणं नाही आपल्या लाईफमध्ये. त्या लोक फक्त बोलबच्चनसाठी आहे. इवन त्यांची लाईफमध्ये खूप राडा चाललेला असतो, तर ते इग्नोर करण्यासाठी त्या लोक आपल्या लाईफचा राडा आणतात आणि असं दाखवतात की त्यांची चुगली करूया म्हणजे आपल्या लाईफचे राडे आपल्याला दिसणार नाही आणि आपण ते सहन करत राहू. पण आपण दुसऱ्यांना जर दुसरा त्याच्यातनं निघत असेल तर आपण त्यांना नावं ठेवत राहू, असं असतं. तर मला कधीच पहिल्यापासूनच फरक नाही मिळाला. आणि मी खूप जे की तुम्हाला माहितीच आहे, मला असे खूप लोक बोलतात की तू खूप नॅचरल राहतेस, जे आहे ते दाखवतेस, जे आहे ते बोलतेस. म्हणजे खरंच माझ्यामध्ये कोणताही फिल्टर नाही आहे आणि मी अशीच आहे. आणि मला कधीच कोणाला नाही बोलायला नाही आवडत. हे पण आहे माझ्यामध्ये एक की मी जर तू माझ्याकडे कसं सांगू आता, ठीक आहे तुम्हाला समजलं ना मी काय बोलते. आणि एक रिझन असा आहे की मेन रिझन मला नाही राहायचं आहे, त्याला राहायचं आहे नाही राहायचं आहे ते मला नाही माहिती. म्हणजे राहायचं होतं की नाही, आता तर नाहीच राहायचं असेल, पण मला नाही राहायचं होतं म्हणून आम्ही वेगळे झालो. आणि मला फील नव्हतं होत त्याच्यासोबत काय. म्हणजे मला खूप असं वाटत होतं, मला ते जमत नव्हतं, मी खुश नव्हती तिकडे. म्हणून मी त्या स्पेसमधून निघाली. आणि मला समजलं ते की मी तेव्हाच ती चूक नाही केली पाहिजे होती हां बोलून. कारण ठीक आहे छोटी आहे मी, मला अक्कल नाही अजून, आता हळूहळू मला समजायला लागलं आहे
तुम्ही लोक पण माझे व्लॉग्स बघतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पण समजत असेल मला बघून की मला एवढी अक्कल नाही आहे, माझ्यामध्ये एवढी हे नाही आहे की मी कोणती पण, म्हणजे असं मला समजतं, पण मी कोणती गोष्ट एकटी हँडल नाही करू शकत अजूनपर्यंत. पहिलं मला रडायला लागतं, दुनिया भरची रडते. आत्ता पण रडून व्लॉग चालू केला. तर माझं असंच आहे, कोणतरी एक पाहिजे सोबत, नाही तर मला नाही जमत. माझ्यामध्ये एवढी अक्कलच नाही दिली आहे देवाने. आणि मला हे खूप आवडतं की मला तुम्ही लोक खूप असं काय काय सांगत असता, जे मी चुकीचं पण केलं किंवा काय, मला ॲक्सेप्ट आहे जे पण आता तुम्ही ह्याच्या खाली बोलणार आहे. पण जे होतं मी माझी साईड तुमच्यासमोर ठेवली. मी तुम्हाला जे आहे ते सांगितलं की खरंच मला नाही जमत होतं म्हणून मी सोडलं. ना त्यांनी चीट केलं आहे, ना तसं काय आहे की त्यांनी चीट वगैरे केलं माझ्यावरती म्हणून मी सोडलं. नाही, तसं नाही आहे माझं. तुम्ही असं बोलू शकता, माझं तुम्ही हे असं बोलू शकता. मी क्या बोल दिया, ठीक आहे, बोलू शकते मी हे सगळं. माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की मी एवढं तर बोलू शकते. धक धक हो नेल धका. आणि काय बोलायचं होतं मला, एक पार्टी इकडे एक पार्टी येते, ठीक आहे. पण पण मी एवढं सांगू शकते की ह्याच्यात माझी चुकी नाही आहे. जे पण काय झालं ते खूप अचानक झालं, खूप अचानक माझ्यावरती सर्व हे झाला, एकदम मी चेंज झाली अचानक मला समजायला लागलं की मला नक्की कुठे राहायचं आहे. पण तोपर्यंत झालं होतं लग्न. जर लग्न नसतं झालं तर मला वाटतं तरी पण मी त्याच्यासोबतच राहिली असती आणि खुश नसते राहिली कधी. तर मला असं रिग्रेट नाही आहे लग्न करून, पण मला रिग्रेट नाही आहे. माझं असं आहे की ठीक आहे, झालं ते झालं, विसरून जायचं. आता हे परत लाईफमध्ये हा टॉपिक नाही काढायचा. आणि मला खूप लोक असे विचारतात की तू लग्न करणार की नाही परत. मूड तो नाही है करने का अभी फिर से कुछ. आणि पहिला जे मला एक्साइटमेंट होती, असं कोणाला पण बघून फुल गूसबम्स यायच्या, पण एकदम येडी होती मी. आता असं वाटतं की भाई काय नकरा चाललाय हा. टाईमसोबत सर्व चेंज होतं. मला तरी असं वाटतं खूप टाईम घेतला पाहिजे या सर्व गोष्टीचा, समजलं पाहिजे, पहिला राहायला पाहिजे सोबत. आणि अजून पण खूप रिझन्स आहेत त्या बाजूनी की मी असं का केलं, पण मी ते नाही सांगणार. मी त्या रिलेशनशिपची थोडीशी रिस्पेक्ट ठेवून गप्प बसली आहे, कारण मला ते सर्व नाही सांगायचं आहे. ह्याच्यामध्ये मी फक्त माझी चुकी दाखवली आहे, पण मी दाखवले जे आहे ते मी दाखवलं. मला कोणताच सिम्पथी कार्ड नाही खेळायचा आहे. आणि मला जे वाटलं की हां असं असं आहे, जे जे आहे मी सांगून टाकलं. आणि ह्याच्यावरनं आता तुम्हाला मला काय जज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण मला पण माहिती आहे की ह्याच्यामध्ये नाही, माझी चुकी नाही, मेरा गलती नाही आहे दोस्तों. आणि मी आता जिथे आहे खुश आहे. ठीक आहे, सो इथपर्यंतच होता हा व्लॉग. मला नाही वाटत आहे मी अजून काय बोलायच्या ह्याच्यामध्ये आहे आता. अँड मेन गोष्ट, मला मम्मी पप्पा दोघं खूप सपोर्ट करतात आता. अँड माझे इवन काका, इवन आजी, काकी, आत्या सर्वे माझ्यासोबत आत्ता पण तसेच बोलतात जसं पहिला बोलायचे. नाही तर असं म्हणजे पहिल्याचे लोक कसे करायचे, आणि असं तसं नाही, कोण नाही करत असं. माझी आई मला रोज कॉल करते, रोज कॉल करून विचारते. आजोबा रोज कॉल करून विचारतात काय पाहिजे, पैसे पाहिजे, जेवली, कुठे, काय करते, ये इकडे. अजूनपर्यंत आई मला कॉल करून बोलते पैसे पाठव, पैसे आहे काय, पाठव. लगेच दुसऱ्या दिवशी अकाउंटमध्ये 1000 रुपये येतात, 500 रुपये येतात, जेवढे मागेन तेवढे येतात. असं नाही की मी नुसतीच घेते आईकडनं. पण एक आहे ना की हां माझी आई आहे, मी आईकडनं माझे पैसे घेऊ शकते कधी कधी. असं अजून मी आहे थोडीशी क्रॅक, छोटीशी, एकदम मंद मी आहे. तर मग आहे माझं अजून तसं थोडंसं की हां ठीक आहे आई पाठव ना, आईने बोललं तरच, नाही तर मी स्वतःहून करते कधी कधी. मला जेव्हा गरज लागते, जेव्हा एकदमच सेविंग्स वगैरे सर्वांमध्ये जातात, लास्ट ऑप्शन आई. आणि त्याच्यासाठी मी खूप, मला असं वाटतं लकी आहे की माझ्या लाईफमध्ये असे लोक आहेत जे लोक मला अजून पण सपोर्ट करतात. मेन ज्यांच्यामुळे मी हे सर्व आता करते आहे. तुम्ही खरं
जर तुम्ही लोकांनी एवढा सपोर्ट केलाच नसता मला, तर मला नाही वाटत आहे मी कधीच त्या सर्वांमधनं बाहेर निघून स्वतःकडे लक्ष दिलं असतं, स्वतःचा विचार केला असता आणि अशी खुश राहिली असती. मी हे सर्व फर्स्ट टाइम बोलते, मला नाही माहिती हे कसं बोलायचं, पण मला जसं जमलं मी तसं बोलली, जे मला वाटलं ते मी बोलले. सो तुम्ही लोकांनी इथपर्यंत माझा व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच, आणि सर्व व्लॉग बघतात त्यासाठीच थँक्यू. आणि तुम्ही लोक खूप रिअल आहेत, खरंच तुम्ही पण खूप रिअल आहे. तुम्ही लोक जर माझी चुकी असेल तर तुम्ही लोक मला शिव्या पण देतात, पण जर चुकी नसते तर तुम्ही सपोर्ट पण करता. ते एक मला खूप आवडतं तुमचं. आणि तुम्ही लोक कसे आहेत माहिती आहे, माझी जी ऑडियन्स आहे ते मला माहिती आहे माझ्याशी खूप कनेक्टेड आहेत. म्हणजे मला भेटतात, मी तुझे व्लॉग्स बघते, माझे व्लॉग्स जे जास्त आहेत इंस्टावर पण असे ते लोक असे विचारतात रील्स बनवते ना. हां, जे लोक रील्स बनवतात ते लोक खूप असे एकदम शाय टाईप असतात माझ्यासोबत, पण जे लोक माझे व्लॉग्स बघतात ना ते लोक असे भेटतात मला जसं काय मी त्यांच्या फॅमिलीमधली आहे खरं. तर ते सर्व माझ्याकडे आहे म्हणून मला खरंच खूप असं चांगलं फील होतं की मला जे आवडतं ॲटलिस्ट मी ते करते आहे लाईफमध्ये. आणि असंच तुम्ही लोक मला सपोर्ट करत राहा गाईज. हे सर्व बोलायला मला लाज वाटते, पण ठीक आहे. सो आता ब्लॉग मी एंड करते, आणि प्लीज मला जास्त शिव्या नका देऊ, जेवढे मी ऐकू शकते मला तेवढेच द्या. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला अजून पण काही असतील क्वेश्चन्स तर मला सांगा. बाय.